ठिकाणी बांदा येथील CHC केंद्रामध्ये आज हा सुंदर कार्यक्रम पटांगणामध्ये आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, सावंतवाडीच्या नगरीचे उपनगराध्यक्ष सन्माननीय अनिलजी निरवडेकर सर, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष, आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी, नावं जरी कोणाची राहिली असतील माफ करा, पण आलेले माझे सर्व भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व सैनिक, याचप्रमाणे आलेल्या माझ्या सर्व माऊली, या सर्वांना मी सर्वप्रथम धन्यवाद देतो. या आपल्या माऊलींसाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया. कारण आजचा हा कार्यक्रम हा गोरगरीब जनतेतील प्रत्येक व्यक्तीसाठी भारतीय जनता पार्टीचे आणि भारत देशाचे सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेबांचा 12 वर्ष स्वर्गीय नेहरूंचं त्यावेळीचं 12 वर्षाचं रेकॉर्ड तोडून मोदी साहेबांनी आज जे रेकॉर्ड बुक केलेलं आहे गिनीज बुकमध्ये, तर त्याचा आजचा हा त्या निमित्ताने म्हटलात तरी हरकत नाही. आजचा हा कार्यक्रम त्या निमित्ताने आपण सुरुवात करतोय. संपूर्ण दोडामार्ग असेल, सावंतवाडी किंवा वेंगुर्ला, तिन्ही तालुक्यामध्ये दरवर्षीप्रमाणे आपण छत्र्या वाटप, गोरगरीब जनतेची जे फळ वाटप असतील किंवा भाजीपाला वाटप करणाऱ्या महिला असतील, आमच्या सर्व या माऊलींसाठी आपण दरवर्षी कार्यक्रम करतोय. आणि तोच कार्यक्रम आज आपण पावसाच्या अगोदर सुरुवात केलेला आहे. योगायोगाने तुमचे आमचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेबांची 12 वर्ष पूर्ण देशाचे पंतप्रधान म्हणून मला वाटतं जगात असं कुठला व्यक्ती नसेल. आज पहिला असा एक व्यक्ती आहे, पुढे कोण होऊ शकेल की चिंता आहे, परंतु अशा प्रकारचा व्यक्ती होणं आणि आम्ही त्यांच्यासारखे त्यांना मानणारे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टी किंवा भारत देशातील प्रत्येक नागरिक हा आमच्या मोदी साहेबांना मानत आहे. कारण आज अशा प्रकारचं रेकॉर्ड सतत मला वाटतं 2 ते 3 वर्ष 4 टर्ममध्ये त्यांनी मुख्यमंत्री म्हणून गुजरातमध्ये काम केल्यानंतर सतत त्यांनी पंतप्रधान म्हणून काम सुरू केलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्यासारखे सर्व सैनिक आणि कार्यकर्ते या संपूर्ण देशभर कार्य करत आहेत. आणि त्यावेळी कार्य करत असताना त्यांनी एकच सांगितलेलं आहे की गोरगरीब जनतेला जिथे जिथे मदत पाहिजे असेल, जिथे जिथे अडचण असेल, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा सैनिक म्हणून प्रत्येकाने उभं राहणं गरजेचं आहे. आणि त्या प्रमाणामध्ये आजचा हा जो कार्यक्रम आहे त्या पद्धतीने आम्ही सुरुवात केलेला आहे. माझ्या सर्व माऊलींना मी धन्यवाद देतोय. संपूर्ण शहरामध्ये, प्रत्येक शहरात, गावात, गल्लोगल्ली जिथे जिथे फळ वाटप किंवा भाजीपाला वाटपच्या आमच्या सर्व बसणाऱ्या महिला असतील, पुरुष असतील, सर्वांसाठी आम्ही दरवर्षीप्रमाणे आज हा कार्यक्रम चालू केलेला आहे. मी माझ्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या माझ्यासोबत आलेल्या सर्वच माझ्या भावांना, माझ्या मित्रमंडळींना आणि माझ्या ज्येष्ठांना मी धन्यवाद देतोय. या ठिकाणी आपण सर्वांनी मला वेळ दिलात, भारतीय जनता पार्टीला वेळ दिलात. आमचे सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब, सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ, या देवाभाऊंमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या विकासाची गाथा आपण पाहतोय. आणि त्याच्यानंतर तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके, आमच्या सर्वांचं प्रेरणास्थान आणि आमचं सर्वांचं भारतीय जनता पार्टीचं हायकोर्ट सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या संकल्पनेतनं अनेक वर्ष हा कार्यक्रम आम्ही सुरू ठेवला आहे आणि त्याची आज पुन्हा एकदा आपण मुहूर्तमेढ करत आहोत. त्याप्रमाणे खासदार नारायणरावजी राणेसाहेब यांच्या प्रेरणेतनं आपण अनेक कार्यक्रम घेतले आहेत. आणि विशेष म्हणजे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं ज्यांनी पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि ज्यांनी पालकत्व स्वीकारल्यानंतर कामांचा, विकास कामांचा धडाका ज्यांनी लावला आहे ते नितेशजी राणेसाहेब यांना सुद्धा मी धन्यवाद देतोय. कारण आजचा हा कार्यक्रम या सर्व माझ्या मोठ्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुरुवात केलेला आहे. आपण सर्वांनी माझे 2 शब्द ऐकल्याबद्दल मी धन्यवाद देतोय. या ठिकाणी आज ॲम्ब्युलन्स आपण पूर्वी दिलेली होती, परंतु आज या ठिकाणी पुन्हा त्याची सेवा आपण सुरुवात करतोय. कारण मधल्या काळामध्ये इलेक्शन वगैरे असल्यामुळे ते सर्व कार्यक्रमांमध्ये ती थांबलेली होती, परंतु आता ॲम्ब्युलन्सची सेवा पुन्हा एकदा सुरळीत या ठिकाणी आपल्याकडे होत आहे. माझ्या शहराचे अध्यक्ष कानेकर साहेबबरोबर सर्वच मंडळींना मी धन्यवाद देतोय. आपण सर्वांनी मला वाटतं देवगड आणि बांदा हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. आम्ही लहान असल्यापासून बांद्यावरती पाहिल्यानंतर कोणाची वर नजर जात नाही आहे. कारण आम्ही पाहिलं आहे ते इथे भारतीय जनता पार्टीचं रक्त प्रत्येकाच्या शरीरामध्ये सळसळत आहे आणि इथे कुठलेही गटतट नाहीत. मला आनंद होतो माझ्या भारतीय जनता पार्टीवरती आणि बांद्याच्या माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यांवरती. कोणावरही प्रसंग येऊ दे, सर्व मंडळी एका दिलाने, एका रूपाने येतात. त्यामुळे माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व बांद्याच्या माझ्या सर्व मित्रांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतोय आणि माझं भाषण आवडतं घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.